हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू SKG लर्निंग अकॅडमी। आज आहे 14 डिसेंबर 2023। आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स असणार आहेत ते आपण पाहणार आहोत। त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल, आपल्याला व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच प्रकारचे रोजचे रोज करंट अफेअर्सचे सेशन आपण घेऊन येत असतो। चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, नुकताच क्वालिटी ऑफ लिव्हिंग सिटी रँकिंग 2023 जाहीर झाली आहे। यात भारतातील कोणते शहर प्रथम क्रमांकावर आहे? तर प्रथम क्रमांकावर शहर राहिलेलं आहे भारतातील हैदराबाद हे। क्वालिटी ऑफ लिव्हिंग सिटी रँकिंग 2023 यामध्ये हैदराबाद हे भारतातून प्रथम क्रमांकावर आहे। तर फायनान्शियल सर्व्हिस कंपनी मर्सरने क्वालिटी ऑफ लिव्हिंग सिटी रँकिंग 2023 जाहीर केलं आहे। या रँकिंगमध्ये भारतामध्ये हैदराबाद शहर प्रथम क्रमांकावर आहे, तर देशात दुसऱ्या क्रमांकावर पुणे शहर असून तिसऱ्या क्रमांकावर बंगळूर हे शहर आहे। तर जागतिक क्रमवारीत पाहिलं तर प्रथम क्रमांकावर ऑस्ट्रियामधील व्हिएना, द्वितीय क्रमांकावर स्वित्झर्लंडमधील ज्युरिक आणि तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडमधील ऑकलंड या शहरांचा समावेश आहे। तर भारतातील आणखीन शहरांचे रँकिंग पाहूया। तर भारतातील चेन्नई 161 क्रमांकावर आहे, मुंबई 164, कोलकाता 170 आणि नवी दिल्ली 172 क्रमांकावर या यादीमध्ये आहे। पुढचा प्रश्न पाहूया। डॉक्टर सोनिया त्रिखा या कोणत्या राज्याच्या लोकसेवा आयोगाच्या सदस्या बनल्या आहेत? तर या लोकसेवा आयोगाच्या सदस्या ज्या आहेत बनलेल्या आहेत, हरियाणा या राज्याच्या लोकसेवा आयोगाच्या सदस्या बनलेल्या आहेत डॉक्टर सोनिया त्रिखा। तर जे राज्यपाल आहेत हरियाणाचे बंडारू दत्तात्रय यांनी डॉक्टर सोनिया त्रिखा यांना हरियाणा लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून शपथ दिलेली आहे। सोनिया त्रिखा यांनी राज्यामध्ये सार्वजनिक आरोग्य सेवा प्रणालीमध्ये सुधारणेसाठी महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे। तसेच त्यांनी जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ, आशियाई विकास बँक यामध्ये बरेच वर्ष आरोग्य सल्लागार म्हणून देखील काम पाहिलेलं आहे। तर हरियाणा लोकसेवा आयोग स्थापना झालेली आहे 1 नोव्हेंबर 1966। सध्या अध्यक्ष आहेत अलोक वर्मा। तर हरियाणा राज्याच्या लोकसेवा आयोगामध्ये यांची नेमणूक केलेली आहे सदस्य म्हणून। तर हरियाणाची स्थापना झालेली आहे 1 नोव्हेंबर 1966। राजधानी आहे चंदीगड, मुख्यमंत्री आहेत मनोहरलाल खट्टर आणि राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रय। पुढचा प्रश्न पाहूया। भगवंत मान सरकार तुहाडे द्वार योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? काय नाव आहे योजनेचं? भगवंत मान सरकार तुहाडे द्वार। तर ही योजना सुरू करण्यात आलेली आहे पंजाब या राज्यामध्ये। काय आहे ही योजना? तर या योजनेच्या माध्यमातून जे आहे पंजाब राज्यातील नागरिकांना दरवाजापर्यंत नागरी सेवा पुरवल्या जाणार आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने जन्मदाखले, मृत्यू दाखले, विवाह दाखले, उत्पन्न दाखले, रहिवासी दाखले, जात प्रमाणपत्र यांसारख्या 43 प्रकारच्या सेवा ज्या आहेत या नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत। या सेवेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना फक्त 1076 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करायचा आहे। तर पंजाब राज्याने सुरू केलेली योजना आहे पंजाब। स्थापना झालेली आहे 1 नोव्हेंबर 1966। राजधानी आहे चंदीगड, मुख्यमंत्री आहेत भगवंत मान आणि राज्यपाल आहेत बनवारीलाल पुरोहित। पुढचा प्रश्न पाहूया। नुकताच कोणत्या व्यक्तीला इटलीच्या द ऑर्डर ऑफ मेरिटने सन्मानित करण्यात आला आहे? तर हा जो सन्मान देण्यात आलेला आहे अभिनेते कबीर बेदी यांना। इटलीचा हा सर्वोच्च पुरस्कार आहे द ऑर्डर ऑफ मेरिट। द ऑर्डर ऑफ मेरिट द इटालियन रिपब्लिकने सन्मानित केलं गेलं आहे कबीर बेदी यांना। भारतीय अभिनेते असून इटली आणि युरोपमध्ये इतालवी TV मिनी सिरीजमध्ये समुद्री डाकू सैडोकॉनच्या भूमिकेसाठी त्यांना या देशांमध्ये ओळखले जाते। हा पुरस्कार इटलीचा सर्वोच्च पुरस्कार असून 1951 पासून हा पुरस्कार प्रदान करण्यात येत असतो। साहित्य, कला, अर्थव्यवस्था, सार्वजनिक सेवा आणि मानवी कार्यांमधील योगदानासाठी हा पुरस्कार जो आहे हा दिला जातोय। पुढचा प्रश्न पाहूया। देशातील पहिले इलेक्ट्रिक एक्सकेवेटर कोणत्या कंपनीने सुरू केलं आहे? तर हे सुरू केलेलं आहे वोल्वो कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट कंपनी जी आहे या कंपनीने देशातील पहिले जे इलेक्ट्रिक एक्सकेवेटर आहे हे सुरू केलेलं आहे। तर काय आहे एक्सकेवेटर हे जे आहे दक्षिण आशियामध्ये सर्वात मोठ्या कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट इव्हेंट जो झाला, यामध्ये वोल्वो कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट कंपनीने देशातील पहिला इलेक्ट्रिक एक्सकेवेटर EC500 लॉन्च केलेला आहे। हा एक्सकेवेटर 50 टन वजन श्रेणीमधील भारताचा पहिला इलेक्ट्रिक एक्सकेवेटर आहे। तर हा एक्सकेवेटर जो आहे बॅटरी चार्जिंगद्वारे 6 ते 8 तास काम हा करू शकतोय। पुढचा प्रश्न बघूया। रेंज पॉवर इन्फ्रा कोणत्या राज्यामध्ये 500 मेगावॉटचे सोलर पार्क बनवणार आहे? तर हे सोलर पार्क बनवणार आहे रेंज पॉवर इन्फ्रा 500 मेगावॅटचा असणार आहे आणि बनवलं जाणार आहे उत्तराखंड या राज्यामध्ये याचं जे निर्माण आहे केलं जाणार आहे। उत्तराखंडमध्ये रेंज पॉवर इन्फ्रा स्थापन करणार आहे। तर उत्तराखंड स्थापना झालेली आहे 9 नोव्हेंबर 2000। राजधानी आहे डेहराडून, मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंग धामी आणि राज्यपाल आहेत गुरमीत सिंग। पुढचा प्रश्न बघूया। महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ही नियुक्ती करण्यात आलेली आहे सुनील शुक्रे यांची।
न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्तीही करण्यात आलेली आहे. या आयोगामध्ये सदस्य म्हणून 3 व्यक्तींची निवड देखील करण्यात आलेली आहे. यामध्ये ओमप्रकाश जाधव, मारुती शिंगारे, मच्छिंद्रनाथ तांबे यांचा समावेश आहे. यापूर्वीचे अध्यक्ष जे आहे या आयोगाचे होते आनंद निरगुडे यांनी राजीनामा दिल्यामुळे आता महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे जे पद होतं या जागी न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची निवडही करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय मागासवर्ग आयोग जे आहे या मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष देखील लक्षात ठेवायचं आहे. याचा अध्यक्ष आहेत हंसराज गंगाराम अहिरे, हे राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आहेत. आणि महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत सुनील शुक्रे. पुढचा प्रश्न पाहूया. ICC क्रिकेट प्लेअर ऑफ द मंथ नोव्हेंबर 2023 कोणाला निवडलं गेलं आहे? तर ICCने नोव्हेंबर महिन्यासाठी प्लेअर ऑफ द मंथ निवडलेला आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडू आहेत ट्रेव्हिस हेड याला निवडलेला आहे. ट्रेव्हिस हेड याची निवड झालेली आहे ICC क्रिकेटर प्लेअर ऑफ द मंथ नोव्हेंबर महिन्यासाठी. तर ऑस्ट्रेलियन खेळाडू ट्रेव्हिस हेड याने ICC जे आहे वर्ल्ड कप स्पर्धा झालेल्या यामध्ये निर्णायक सामन्यामध्ये भारताविरुद्ध 120 चेंडूंमध्ये 137 धावांची खेळी केली होती आणि यामुळे ऑस्ट्रेलियाने विजय प्राप्त केलेला होता आणि वर्ल्ड कप जिंकलेला होता. तसेच ICCने महिला क्रिकेटर प्लेअर ऑफ द मंथ साठी बांगलादेशच्या नाहिदा अख्तर हिची निवड केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. अर्शद शफीक हा कोणत्या देशाचा क्रिकेट खेळाडू आहे ज्याने नुकताच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे? तर हा पाकिस्तानी खेळाडू आहे. अर्शद शफीक यांनी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून नुकताच निवृत्ती घेतलेली आहे. तर पाकिस्तानचा क्रिकेटर आहे हा. पाकिस्तान राजधानी आहे इस्लामाबाद, चलन आहे पाकिस्तानी रुपया, राष्ट्रपती आहेत आरिफ अलवी आणि पंतप्रधान आहेत शहबाज शरीफ. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच कोणत्या बँकेने महिलांसाठी नारी शक्ती बचत खाते सुरू केलं आहे? तर हे बचत खाते सुरू केलेलं आहे बँक ऑफ इंडियाने. बँक ऑफ इंडियाने महिलांसाठी हे विशेष नारी शक्ती बचत खाते सुरू केलेलं आहे. 18 वर्षा वयापेक्षा जास्त व्यक्तीच्या महिला ज्या आहेत हे खाते सुरू करू शकतात. यामध्ये महिलांसाठी आवश्यक जे लाभ आहे ते पुरवले गेलेले आहेत. तर बँक ऑफ इंडियाने सुरू केलेलं खातं आहे. बँक ऑफ इंडिया स्थापना झालेली आहे 1966 मुख्यालय आहे मुंबई, अध्यक्ष आहेत रजनीश कर्नाटक. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या देशाने इम्पेरियल अलेक्झांडर III पाणबुडी विकसित केली आहे? तर ही पाणबुडी जी आहे रशिया देशाने विकसित केली आहे. काय नाव आहे? इम्पेरियल अलेक्झांडर III पाणबुडी. तर ह्या पाणबुडीबद्दल जर पाहायला गेलं तर रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी 2 परमाणु संचलन पाणबुडींचे नुकताच उद्घाटन केलेलं आहे. इम्पेरियल अलेक्झांडर III पाणबुडी रशियाची आर्क्टिक विंड श्रेणीची परमाणु संचलित पाणबुडी आहे. तर दुसरी जी पाणबुडी असणार आहे क्रॅन्स्टोयार्क्स याशनबर्गची लांबच्या पल्ल्याची परमाणु ऊर्जेने चालणारी जी पाणबुडी ही आहे, दुसऱ्या प्रकारची पाणबुडी आहे. तर पुढचा प्रश्न पाहूया. राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस केव्हा साजरा केला जातो? तर हा दिवस साजरा केला जातो 14 डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस साजरा केला जातो. 14 डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस. ऊर्जा संरक्षणाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून आपला भारत ग्रीन ऊर्जा वापराला प्रोत्साहन देत असतो, त्यामुळे प्रदूषण आणि ऊर्जा संरक्षण दोन्हीमध्ये देशाला फायदा होत असतो. तर देशात पहिला राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस हा 2001 साजरा केला गेला होता. तर हे होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे करंट अफेअरचे क्वेश्चन. सेशन कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.